भाजपच्या रितू तावडेंची महापौरपदी बिनविरोध निवड तर संजय घाडी उपमहापौरपदी। कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। महापौर उपमहापौर मुंबईला नवी दिशा देतील, बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। नवनिर्वाचित महापौरांसमोरच बोलायला न दिल्यानं काँग्रेसच्या नगरसेवकांचा गोंधळ तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही पेपर्स फाडले। रोहित पवारांप्रमाणे आपणही दादांच्या विमान अपघाताची चौकशीची केली आहे मागणी। देशातल्या यंत्रणांवर विश्वास ठेवा, नाव न घेता फडणवीसांचा रोहित पवारांना टोला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। नरेंद्र मोदी अमित शहांची घेतली भेट। संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटे चर्चा। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, आणखी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला। चंद्रपुरात भाजपसोबत न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या। उद्धव ठाकरेंच्या देखील भाजपसोबत न जाण्याच्या सूचना होत्या, संजय राऊतांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसवल्यानंतर मुनगंटीवारांचे रील व्हायरल। चंद्रपूरच्या राजकारणातला धुरंधर असा रीलमध्ये उल्लेख। रीलमधून आमदार किशोर जोरगेवारांना डिवचण्याचा प्रयत्न। ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत शिंदेंची नाशिकमधल्या नेत्यांची चर्चा। कोण गटबाजी करतंय, पक्षादेश कोण पाळत नाही याची घेतली माहिती। साताऱ्यामध्ये भाजपला चेकमेट। जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्याचे संकेत। जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ। लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा भाजपचा 50-50चा प्रस्ताव तर अजित पवारांचे राष्ट्रवादी 5 वर्ष अध्यक्षपदावर ठाम। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची मात्र वेट अँड वॉचची भूमिका। आता वंदे मातरमला देखील उभं राहणं अनिवार्य। जनगणमन आधी वंदे मातरम वाजवलं जाणार, केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी। आज राज्यातल्या तरुणाईचं स्वप्न होणार पूर्ण। मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडली जाणार। वाघ चाकणकरांसारख्या नेत्या महिलांचे प्रश्न सोडवत नाही, गुन्हेगारांमध्ये भाजपचेच लोक असतात। भंडारा महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखेंचे थेट आरोप। अहिल्यानगरमध्ये अवैध व्यवसायांच्या विरोधात रुई छत्तीसीच्या ग्रामस्थांचं उपोषणास्त्र। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित। नाशिकच्या सिडको भागात पुढचे 8 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा। पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। टीना अंबानींना ईडी चौकशीचे समन्स। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स। आता मोदींचं विमान आसाममध्ये महामार्गावर उतरू शकणार। ईशान्येकडची पहिली आपत्कालीन हवाई पट्टी तयार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करणार। आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं झालं भाषण। केंद्रीय अर्थसंकल्पावर राहुल गांधींचं भाषण। अमेरिकेबरोबर डील नव्हे ढील। लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान अखिलेश यादवांची टीका। एआय निर्मित डीप फेक साहित्यासंबंधी कठोर नियम। आक्षेपार्ह विषय 3 तासात हटवणं बंधनकारक, केंद्र सरकारचे निर्देश। अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानचा टॉयलेट पेपर सारखा वापर केला। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री अमेरिकेवर चिडले, सभागृहातच काढला राग। पाकिस्तानचा अमेरिकेवर दणदणीत विजय। T20 मधल्या त्या पराभवाचा घेतला बदला। अमेरिकेच्या शुभम रांझणेचं अर्धशतक व्यर्थ। दिल्लीतल्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का। सलामीवीर अभिषेक शर्मा दुखापतीमुळे आऊट तर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर घेणार अभिषेकची जागा। मुंबईकरांचा प्रवास कोस्टलच्या बोगद्यातून होणार संगीतमय। जय होच्या संगीतावर प्रवास। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाचं कौतुक।